सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे मोठी धक्कादायक बातमी, पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील। तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, या सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही। 7व्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने जानेवारी महिन्यात मोठी भेट दिली। 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली। या निर्णयामुळे देशभरातील 7व्या वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे। कारण की नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 7व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे। नव्या 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर पेन्शनधारकांना पगारसुद्धा वाढणार आहे। तर सध्याचा 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला होता आणि 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो। यामुळे नवीन 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। 7व्या वेतन आयोगातील लाखो कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे। मात्र असेही काही विभाग आहेत, कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा फायदा मिळणार नाही। अशा परिस्थितीत आज आपण नवीन 8वा वेतन आयोग कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही याची माहिती पाहूया। तर या विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही नवीन वेतन आयोग। 1 जानेवारी 2026 पासून लागू होणारा 8वा वेतन आयोग देशातील काही सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना लागू होणार नसल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे। खरे तर 1946 मध्ये पहिल्यांदा वेतन आयोग लागू करण्यात आला। 1946 मध्ये पहिला वेतन आयोग लागू झाल्यानंतर प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला आहे। 2006 मध्ये 6वा वेतन आयोग लागू झाला होता, तसेच 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झाला आणि आता 2026 मध्ये 8वा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे। दरम्यान जे कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा कोणत्याही स्वायत्त संस्थेचे कर्मचारी आहेत किंवा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, त्यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नसल्याची माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे। खरे तर या संबंधित विभागातील कर्मचारी वेतन आयोगाच्या कक्षेबाहेरील आहेत, म्हणजेच या लोकांना वेतन आयोग लागू होत नसतो। कारण या संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आणि भत्त्यासाठी वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत, जे की वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळे आहेत। हेच कारण आहे की या संबंधित विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होणार नाही।